नवी मुंबईच्या राजकारणात सध्या एकच मुद्दा तापलाय. शिक्षण रूपांतरण धोरण 2026. महासभा बैठकीत मांडलेल्या या ठरावानंतर आरोप प्रत्यारोपांचा जोरदार धुराळा उडाला. पण या सगळ्या गदारोळात सभागृह नेते सागर नाईक यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. महापालिकेच्या मराठी माध्यम शाळांचे टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्याचा निर्णय काहींना वादग्रस्त वाटत असला तरी सागर नाईक यांच्यासाठी हा केवळ निर्णय नाही, तर नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आखलेला स्पष्ट रोडमॅप आहे. त्यांनी सांगितलं की आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी माध्यमाचं शिक्षण अनिवार्य झालंय. असं सांगत त्यांनी केजी पासून इंग्रजी शिक्षणाची सुरुवात आणि यापुढे 10वी पर्यंत टप्प्याटप्प्याने रूपांतरणाचा आराखडा स्पष्ट केला. अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेच्या इथे गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियममधून शिक्षण भेटावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर मराठी ही विषय प्रत्येकाने जाणून प्रत्येकाला इंग्लिश मिडियमचं शिक्षण देण्याचं धोरण आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. या दृष्टीने महापालिका चालू झाल्यानंतर या वर्षीपासून पहिली बॅच ज्युनियर केजीची सर्व शाळांमध्ये इंग्लिश मिडियमची चालू करणार. आता जी मागच्या वर्षी जी बॅच चालू झालेली मराठी मिडियम ती 10वीपर्यंत तशीच संपवून देणार. पण SSCच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या इंग्लिश मिडियमपासून सुरू केल्या. निश्चितच आपण गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करू. खऱ्या अर्थाने शिक्षण हे भविष्य निर्माण करण्याची साधन आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. विरोधकांवर थेट सवाल करत सागर नाईक यांनी विचारलं, जे स्वतःच्या मुलांना इंग्रजी शिकवतात तेच गरिबांच्या मुलांनाही संधी नाकारतायत का? याच वेळी त्यांनी संतुलित भूमिका स्पष्ट केली आहे की हा निर्णय कोणावरही लादला जाणार नाही, तर जनतेच्या प्रतिसादानुसारच पुढे जाईल. आम्ही तेच देणार जे नवी मुंबईच्या जनतेला हवंय. आता या ठिकाणी खूप लोकांनी इंग्लिश मिडियमसाठी विरोध केला. जर त्यांनी त्यांचे मुलं आपत्य कुठल्या मिडियममध्ये शिकतात ते बघितलं तर त्यांची सगळ्यांची मुलं ही इंग्लिश मिडियममध्ये शिकतात. म्हणजे श्रीमंतांची मुलं ही इंग्लिश मिडियम शिकतील आणि गोरगरिबांची मुलं ही मराठी मिडियममध्ये शिकतील. हा कुठला न्याय आहे? कोणाला विरोध असेल तर आपण त्या ठिकाणी त्या ॲडमिशनमध्ये प्रत्येक शाळेमध्ये आता सुधारणा मांडू की प्रत्येक शाळेमध्ये इंग्लिश मिडियमचं देखील ॲडमिशन ठेवा आणि मराठी मिडियमचं देखील ॲडमिशन ठेवा. ज्या मीडियममध्ये जास्त ॲडमिशन आले त्या मीडियमचं शिक्षण चालू करू. म्हणजे लोकांना पाहिजे तेच पद्धतीचं आपण सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करू. याशिवाय त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की आमच्याकडे जे मराठी माध्यमांमध्ये अनुभवी शिक्षक आहेत त्यांना आधुनिक प्रशिक्षण देऊन आम्ही नवी मुंबई मॉडेल तयार करू, जेणेकरून ते इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे शिकवू शकतील. जे मराठी मिडियमचे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचं इंग्लिश मिडियममध्ये रूपांतरण करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार, जेणेकरून त्यांच्या नोकरीवरती देखील कुठलाही घाला त्या ठिकाणी पडणार नाही. आता जी शिक्षक 3रीला शिकवतात त्यांच्याकडे 5 वर्ष असतील ट्रेनिंग घेण्यासाठी. 5वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 7 वर्ष, 8वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 10 वर्ष स्वतःला त्या ठिकाणी रूपांतरण इंग्लिश मिडियममध्ये शिकवण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि त्या माध्यमातून त्यांच्या नोकरी अबाधित राहून आपल्याला दर्जेदार शिक्षण भेटण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. अंमलबजावणीचे सर्व अधिकारी सन्माननीय आयुक्त महोदय आहेत आणि आयुक्त महोदय त्या प्रकारचं तशी निविदा काढतील, काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी हायर करतील आणि ट्रेनिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी सेट करतील आणि एक कालबद्ध प्रोग्रामच्या माध्यमातून आता तर ज्युनियर केजी पुढच्या वर्षी एक बॅच त्या ठिकाणी पुढे सरकून आपली पूर्ण इंग्लिश मिडियम चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा आपला हा संस्था काम करेल. त्यांनी सांगितलं की आधुनिक युगाची पावले ओळखून शैक्षणिक पद्धतीत काही महत्त्वपूर्ण बाबी समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि ज्ञान मिळेल. त्याचबरोबर इतर देखील शिक्षणाच्या दृष्टीने ॲप्टिट्यूड टेस्ट, अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट, करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट अशा पद्धतीने करिअर गायडन्स आणि नवीन विषय सिविक सेन्स जे आपल्या साफसफाई जे पब्लिक अवेअरनेस आहे ते शाळेमधूनच शिकून पाठवलं तर निश्चितच अवेअरनेस त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं सब्जेक्ट शाळेमध्ये आपल्या शिकवण्याचं धोरण या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.